आज ठाण्यात महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चात बौद्ध संघटना आणि अनुयायी सहभागी झाले। हा मोर्चा बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध धर्माच्या अनुयायांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता। आंबेडकरी अनुयायी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। अनेक वर्षापासून महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी आंदोलन करण्यात आली होती आणि पण त्याला आता कुठेतरी गेल्या 2 महिन्यांपासून प्रखरपणे बौद्ध भिक्खू असतील, बौद्ध अनुयायी असतील, हे आता रस्त्यावरती उतरले आहेत। नेमकं महाबोधी महाविहार हे काय प्रकरण आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। काही आपल्या सोबत जुने आंबेडकरी चळवळीतील सहकारी आहेत जे आपल्याशी संवाद साधणार आहोत। आपण त्यांच्याशी देखील जाणून घेणार आहोत आणि आंबेडकरी जे तरुण आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। काय सांगाल, महाबोधी महाविहार हा जो लढा आहे तो नेमका कधीपासून सुरू झालाय? हा श्रीलंकाहून अनारिक धर्मपाल यांनी 1850 साली महाराष्ट्रात येऊन त्यांनी हा सर्वप्रथम लढा चालू केला होता। तेव्हापासून हा लढा चालू आहे। आज महाराष्ट्रात नव्हे देशभर हे आंदोलन चालू आहे। कारण प्रत्येक धर्माचं जे पवित्र स्थान असतं ते धर्मस्थान ते त्यांच्या ताब्यात असतं, पण बुद्धगया हे एकच असं स्थान आहे की जे महंताच्या ताब्यात आहे। त्याच्यावर 4 महंत आणि 4 बौद्ध भिक्खू आणि जिल्हाधिकारी हे असतो, तर त्या बौद्ध धर्माच्या सर्वांच्या ताब्यात दिला पाहिजे। यासाठी हा आता लढा तीव्र आणि अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे जगभर याच्यासाठी आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हे आंदोलन आता तीव्र होत आहे। जोपर्यंत बौद्धगया मुक्त होत नाही, ब्राह्मण मुक्त होत नाही, तिथं कर्मकांड बंद होत नाही, तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे। ब्राह्मणांनी जे त्या ठिकाणी भगवान बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे, 10वा अवतार आहे असं सांगण्याचा जो ठासून प्रयत्न करतायत त्याला शह देण्याचं काम आता या आंदोलनापासून सुरुवात होणार आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सदर आंदोलनामध्ये स्वतःहून पूर्णपणे झोकून दिलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडत असताना स्वतः बौद्धगया या ठिकाणी उपस्थित राहून या सर्व आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून हे यशस्वी होण्याची मला पूर्ण खात्री आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।